राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधल्या स्मृती भवनामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना बोलावण्यात आलं होतं। युतीच्या आमदारांना डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनाला भेट दिली आहे। यंदा आमदारांना संघाकडून बौद्धिक घेण्यात आलं नाही, फक्त स्मृतीस्थळाचं दर्शन आणि स्वयंसेवकांसोबत चर्चा असं आजच्या या भेटीचं स्वरूप होतं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसून कॉफी पिताना दिसलेत। त्यानंतर दोघेही सोबतच पायऱ्या चढत बाहेर आले। त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्या जवळीकतेची जोरदार चर्चा रंगली आहे। दरम्यान याच विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ। महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेचे अनेक आमदार आणि अनेक मंत्री आज एकत्रितरित्या संघस्थानी पोहोचले होते। नागपूरच्या रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरात सर्वांनी डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर सर्व आमदारांसाठी संघाकडून नाश्त्याची चहापानाची सोय ठेवण्यात आलेली होती आणि महर्षी व्यास सभागृहाच्या खाली तळमजल्यावर ही जी चहापानाची सोय होती ती होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आज संघस्थानी पोहोचले होते आणि दोघांनीही आपापल्या आमदारांसह या ठिकाणी चहापान घेतला आणि त्याच्यानंतर दोघेही म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही सोबतच चहापानच्या सभागृहातून बाहेर पडले आणि त्याच्यानंतर एकत्रित लॉनवरून चालत आपापल्या गाडीकडे गेले। त्याच्यापूर्वी जी काही एक माहिती एबीपी माझाला सूत्रांकडून मिळालेली आहे, दोघांनी चहापान घेताना एकत्रित कॉफी घेतली। खरं पाहिलं तर बाहेर प्रसारमाध्यमांचे कॅमेरे आहेत आणि त्यामुळे दोघेही बाहेर वेगवेगळे पडताना जर चित्र दिसलं तर पुन्हा बातम्यांना वाव मिळेल आणि त्यामुळे बाहेर पडण्याच्या आधी दोघांनी एकत्रित बसून कॉफी घेतली। देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता आणि एकनाथ शिंदे यांना कॉफी घेण्यासाठी बोलावलं आणि दोघांनी एकत्रित कॉफी घेतल्यानंतर दोघेही सोबतच सभागृहाच्या जिन्यातून बाहेर पडले आणि त्याच्यानंतर जरी प्रतिक्रिया दिली नसली तरी एकत्रितरित्या बाहेर गेले। त्यामुळे कुठंतरी महायुतीमध्ये सर्व आलबेल आहे आणि सर्वच योग्यरित्या सुरू आहे याचा एक मेसेजिंग जो आहे तो त्यांना दोघांना एकत्रित पाहून मिळाला आणि कदाचित तोच मेसेजिंग देण्यासाठी दोघेही एकत्रित बाहेर पडले असावे असंच आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून म्हणता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।